मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरती संदर्भातील अपडेट आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही दिनांक देखील पाहू शकता. 24/1/2025 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं आणि हे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया. विषय पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक, ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक, आता नाव बदलून कार्यकारी सहाय्यक केलेलं आहे. या पदाच्या अर्हता प्रसारित करण्याच्या बाबतीत, अर्हता म्हणजे कोणती, तर शैक्षणिक अर्हता, त्याच्या बाबतीतलं हे प्रमाणपत्र आहे की त्यामध्ये काय बदल करण्यात आहे, कोणासाठी काय बदल होत आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. परिपत्रक अगोदर आलं होतं 11/4/2018चं. त्यानंतरचं परिपत्रक आहे 10/4/2023चं. हे परिपत्रक कोणते आहे, तर हे शैक्षणिक पात्रते संदर्भातील परिपत्रक आहे. म्हणजे जे जुने GR आहेत त्यांचा त्यांनी रेफरन्स दिला. सुरुवातीचा GR आहे 11 एप्रिल 2018चा. त्यानंतरचा GR आहे 10/4/2023 आणि त्यानंतरचा पहा 10/9/2024चा GR आहे आणि या सर्वांचा संदर्भ घेऊन खाली त्यांनी माहिती दिली. तर खाली पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदाच्या सुधारित अर्हता उपरोक्त संदर्भीय परिपत्रक क्रमांक 1 व 2 अन्वये प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. कार्यकारी सहाय्यक पदाच्या अर्हता वरील संदर्भ क्रमांक 3 जो आहे पुनश्च सुधारित करण्यात आल्या असल्याने कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता अनुकंप किंवा वारसा हक्क प्रकरणे मंजूर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. तर हे सर्व कशा संदर्भात आहे, अनुकंप किंवा वारसा हक्क जे आहे त्याच्या संदर्भात आहे आणि हे अर्हतेच्या संदर्भात आहे किंवा पात्रतेच्या संदर्भात सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर बदल काय केलेला आहे ते आपल्याला खाली त्यांनी सांगितलं की 13 फेब्रुवारी 2017 रोजी किंवा त्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका सेवेत असताना दिवंगत किंवा वैद्यकीयदृष्ट्या कायम अपात्र झालेल्या तसेच वारसा हक्क धोरणाअंतर्गत सेवानिवृत्त कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या वारसांची अनुकंपा किंवा वारसा हक्क प्रकरणे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अर्हतांनुसार पडताळणी करून मंजूर करण्यात यावी. खाली परिशिष्ट जोडलं त्यांनी आणि जे काही वरील घटक आहेत किंवा जे काही वरील कॅन्डिडेट आहेत त्यानुसार त्यांना मंजुरी देण्यात यावी असं यामध्ये सांगितलेलं आहे. खाली पहा, आणखी माहिती दिली की 14 फेब्रुवारी 2017 9/9/2024 पर्यंतची प्रकरणे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद अर्हतेनुसार पडताळणी करून मंजूर करण्यात यावी आणि जो तिसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो सुद्धा परिशिष्ट क मध्ये अर्हतेनुसार पडताळणी करून मंजूर करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. आता ह्या सूचना कोणाला दिलेल्या आहेत, तर ह्या सर्व सूचना दिलेल्या आहेत सर्व खाते विभाग, रुग्णालय प्रमुख यांनी उपरोक्त निर्देशानुसार अनुकंप किंवा वारसा हक्क प्रकरणाची छाननी करून सादर करावी. तसेच अनुकंप किंवा वारसा हक्क प्रकरणे मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने वारसा हक्क किंवा अनुकंप प्रकरणे मंजूर करावीत अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली. खाली पहा आता काय बदल केलेला आहे, तर सर्वात पहिला आहे ते म्हणजे 13/2/2017 रोजी किंवा त्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असते. ही सूचना जी आहे ती वरची खाली ॲज इट इज त्यांनी घेतलेली आहे. बदल काय झालेला आहे, तर बदल हा आहे. इथे पहा, महानगरपालिकेचे आयुक्त MCGCF 23 जो काही GRचा रेफरन्स आहे तो त्यांनी या ठिकाणी दिला आणि यानुसार मंजूर जी अर्हता आहे त्यांची या ठिकाणी आता अंमलबजावणी करायची आहे आणि त्या संदर्भात त्यांनी खाली सूचना सांगितलेली आहे की मान्यताप्राप्त मंडळाचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा खाली दर्शवलेल्या गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. खुला वर्ग असो आणि मागास वर्ग असो 50%. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा प्रत्येकी 100 गुण मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ही अट महत्त्वाची आहे. त्यानंतर पहा तिसरी अट, उमेदवाराजवळ इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रतिशब्द 30 प्रतिशब्द मिनिट वेगाचे शासनाचे प्रमाणपत्र म्हणजे 30ची टायपिंग आवश्यक आहे, मराठी आणि इंग्रजी सुद्धा. त्यानंतर पहा पुढील आहे आता ते म्हणजे नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ MSCITचं प्रमाणपत्र. त्या संदर्भात महत्त्वाची सूचना त्यांनी दिली की नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पण उमेदवाराजवळ MSCIT प्रमाणपत्र जर नसेल तर नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. तसा शासन निर्णय हा आहे जो 2023 मध्ये करण्यात आला होता की तुमच्याकडे जर MSCIT नसेल तर तुमची नियुक्ती ज्यावेळी होईल त्याच्या 2 वर्षांच्या आत तुम्हाला MSCITची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल आणि ते प्रमाणपत्र सादर करावं लागेल. या संदर्भात ज्या काही शासनाच्या येणाऱ्या सूचना आहेत त्या देखील पात्र राहतील. खाली त्यांनी या संदर्भातील टीप दिलेली आहे की अनुकंप तत्वावरील लिपिक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त अप्रमाणे शैक्षणिक अर्हता लागू राहतील. तथापि 2 पेक्षा जास्त प्रयत्नात SSC उत्तीर्ण केलेले उमेदवार यांचा अनुकंपा तत्वानुसार लिपिक पदासाठी नेमणुकीसाठी विचार केला जाणार नाही. आणि खाली त्यांनी ही परिशिष्ट जोडलेली आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काय काय अटी आहेत, काय काय शर्ती आहेत आणि हा जो आहे तो नवीन GR काढून यामध्ये त्यांनी पुढील बाबी केलेल्या आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या MCGC 10/9/2024
24 अन्वय मंजूर अर्हता, जी काही अर्हता आहे लिपिक पदासाठीची असो ती त्यांनी यामध्ये सांगितलेली आहे. आणि जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यावर आता ही अंमलबजावणी करायची अधिकाऱ्यांना सध्या सूचना आलेल्या आहेत. अजून कॅन्डिडेटला काही सूचना आलेल्या नाहीत. त्यांची अंतर्गत प्रक्रिया ही सुरू आहे. यानंतर लगेच आपल्याला जे काही आगामी काळातील माहिती आहे ती कळणारच आहे. आणि राहिला प्रश्न सेकंड आन्सर कीचा, बरेच जण या ठिकाणी द्वितीय उत्तर तालिका पाहत आहेत किंवा सुधारित उत्तर तालिका पाहत आहेत. रिझल्ट कधी लागणार आहे ते पाहत आहेत. पण पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण परीक्षा दिलेली आहे. पहिली आन्सर की आपली आलेली आहे. अजून आपली बरीच स्टेप बाकी आहे, म्हणजे बरीच प्रोसेस बाकी आहे एक्झामची. यानंतर तुमची सेकंड आन्सर की लागेल किंवा अंतिम आन्सर की सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ती सुधारित आन्सर की राहणार आहे. आणि ती आन्सर की लागल्याच्या नंतर या ठिकाणी गुणयादी प्रसिद्ध होईल. गुणयादी म्हणजे काय, तुमचे जे ॲक्च्युअल मार्क्स आहेत जे तुम्ही सेकंड आन्सर कीनुसार चेक करसाल ते मार्क्स आणि जे काही तुमचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स आहेत ते तुम्हाला कळवले जातील. ते एका लिस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा रॉ स्कोर किती आहे, नॉर्मलायझेशन झालेला स्कोर किती आहे. कारण की विविध शिफ्टमध्ये तुमची एक्झाम झाली होती. तर विविध शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या कारणाने नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात. आणि जो काही अंतिम तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहे त्यावरच मेरिट लिस्ट ठरेल. अगोदर तुमची सेकंड आन्सर की लागेल, त्यानंतर गुणयादी प्रसिद्ध होईल आणि गुणयादी झाल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचा जो काही स्कोर राहणार आहे अंतिम त्यावर मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असलं तर तात्पुरती निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, समांतर आरक्षण किती आहे, काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांना बोलवण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी झाल्याच्या नंतर अंतिम निवड यादीही लागणार आहे. तर अशा आणखी बऱ्याच स्टेप तुमच्या बाकी आहेत. त्यासाठी आगामी काळातील 2 ते 3 महिन्यांचा कालावधी अजून लागू शकतो. कोणी सांगतं की 15 तारखेला आन्सर की, 17 तारखेला येईल, 18 तारखेला येईल. पण पहा मित्रांनो, आन्सर की लावणं हे TCSच्या हाती आहे. पहिली आन्सर की लागलेली आहे. आता त्यावर जेवढे ऑब्जेक्शन गेले, जे काही प्रश्न आहेत, जे काही शिफ्ट झालेले आहेत, त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. तर त्या सर्व आक्षेपांची पडताळणी करून त्यांना सुधारित उत्तर तालिका लावायची आहे. आणि या अगोदरच TCSवर सुधारित उत्तर तालिकेसंदर्भातही बऱ्याच जणांनी त्यानंतर सुद्धा कंप्लेंट्स केलेल्या होत्या की तुम्ही सेकंड आन्सर की लावली, त्यामध्ये सुद्धा चुका आहेत. ते आरोग्य विभाग असो, तलाठी भरती असो, इतर परीक्षांत देखील सेकंड आन्सर की लागल्याच्या नंतर सुद्धा TCSवर बऱ्याच प्रश्न चुकीचे आहेत असा आक्षेप घेण्यात आलेला होता. त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला TCS आता वेळ घेताना दिसते आणि कदाचित सुधारित उत्तर तालिका जी येणारी आहे तीच तुमची अंतिम उत्तर तालिका असावी अशी आशा आहे, जेणेकरून सर्वांना त्यांचे मार्क्स मिळावे. जर प्रश्न रद्द झाले तर नक्कीच तुमचे मार्क्स वाढतील. नॉर्मलायझेशनमध्येही तुमचे मार्क्स वाढू शकतात. त्यामुळे तुमचा सध्या जो स्कोर आहे तो अंतिम स्कोर नाही. अंतिम स्कोर तुमचा तोच असेल जो नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला कळेल आणि त्यावरच लागणार आहे मेरिट लिस्ट. तर पहा, ही होती महत्त्वाची अपडेट. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही.